नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर लसावी आणि मसावी या चॅप्टरमध्ये आपण बघत होतो PYQ आणि पोलीस भरतीचे सर्व PYQ या ठिकाणी आपण संपवलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या परीक्षांच्या PYQचा समावेश याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये असणार आहे हे या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे। वनरक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, TET, टेट, लिपिक टंकलेखक, MPSC अंतर्गत घेतले जाणारे सर्वच्या सर्व या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या PYQचा समावेश आपल्या सेशनमध्ये असणार आहे। टिल 2025 पर्यंतचे जेवढे प्रश्न विचारले आहेत परीक्षांमध्ये अशा सर्व प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घेत आपण या ठिकाणी पुढे जाणार आहोत। मागचा लेक्चर जो क्लास नंबर 10 होता त्याच्यामध्ये पोलीस भरतीचे PYQ आपण संपवलेले होते। तर याच्यानंतर पोलीस भरतीचे विद्यार्थी थोडंसं याला जास्त चॅलेंजिंग क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायला मिळतील आणि आपल्याला ते पण क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात का PYQ जे ग्रुप बी, ग्रुप सी राज्यसेवेमध्ये विचारलेले आहेत, लिपिक टंकलेखक या परीक्षेमध्ये विचारले आहेत। थोडीशी आहे ना 2 स्टेप फॉरवर्ड या ठिकाणी 2 पावलं पुढे जाऊन तयारी कराल तर पोलीस भरतीच्या क्वेश्चनची भीती तुमच्यामध्ये असणार नाही या ठिकाणी। तर त्यांच्यासाठी सुद्धा हा याच्या पुढचा सेशन उपयोगी असेल। आणि राज्यसेवा, त्याच्यानंतर गट ब, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, लिपिक टंकलेखक या परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर अगदी हा एकदम उत्तम पर्याय असणार आहे ही व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे आपली। ओके, चला तर मग सुरुवात करूयात जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला। या ठिकाणी एक्सप्लेनेशन या ठिकाणी क्वेश्चन मध्ये थोडंसं जास्त असणार आहे, अप्रोच थोडासा या ठिकाणी बदलणार आहे, मात्र कुठल्याही प्रकारचे बेसिक कॉन्सेप्ट किंवा फॅक्ट्स या ठिकाणी बदलणार नाहीयेत, कारण संकल्पना हीच आपली शक्ती आहे। कॉन्सेप्ट इज पॉवर, नॉलेज इज नॉट पॉवर। ओके, नॉलेज तर आपण घेतलेलं आहे, बट संकल्पनेच्या आधारावरती या ठिकाणी आपल्याला यापुढचे सर्व दिलेले क्वेश्चन काय करायचे, सॉल्व्ह करायचे, त्याच संकल्पना ज्या संकल्पनांच्या आधारे आतापर्यंतचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहेत। ओके, चला तर मग सुरुवात करूयात। फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे की 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती असं विचारलेला आहे। हा क्वेश्चन विचारला होता लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 या ठिकाणी। ओके, चला थोडंसं मिक्स टाईपचे क्वेश्चन असतील या ठिकाणी, कधी 2017चा क्वेश्चन येईल, कधी 2013चा, कधी 2023चा असेल, कधी 2022चा असेल। मात्र या ठिकाणी आजचे PYQ संपल्याच्या नंतर मी या गोष्टीची खात्री करेन की ना यांचा सुद्धा आहे ना एक क्रम असेल 2023 पासून ते हळूहळू आपण म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन कडून थोडंसं ओल्ड क्वेश्चन कडे जाण्याचा प्रयत्न करू। जसं की पहिला क्वेश्चन 2024चा असेल, दुसरा क्वेश्चन 2023चा, त्याच्यानंतर 22चा, त्याच्यानंतर 21, 20, 19 या पद्धतीने क्वेश्चन्स असतील। ओके, चला तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, 60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती आहे। तर 60 या संख्येचे एकूण विभाजक काढण्याची पद्धत काय असते की दिलेली संख्या जी असते त्या दिलेल्या संख्येचा आहे ना, दिलेल्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातं त्याला काय म्हणतो आपण, त्याचे विभाजक म्हणतो। तर विभाजकलाच आपण काय म्हणलं होतं, विभाजक जे असतात विभाजकलाच काय म्हणलं होतं या ठिकाणी अवयव असं म्हणलं होतं। या ठिकाणी आपण फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावरती भर देणार नसून क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेली माहिती कोणती कोणती ती आपल्याजवळ आहे किंवा नाही, असेल तर ठीक आहे, नसेल तर नोट्समध्ये व्यवस्थित त्या गोष्टीला प्रिपेअर करून घ्यायच्या आहेत। अवयव त्याला म्हणतो ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भाग जात असतो। मग अवयव कोणते कोणते असे सर, तर अवयव लिहायची आहे ना सवय नेहमी उतरत्या क्रमामध्ये ठेवायला पाहिजे। जसं की आपल्याला या ठिकाणी लिहून घेतलं असेल सगळ्यांनी विभाजक म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, अवयव असं म्हणतो, किंवा आपण तलवार असा शब्द दिला होता। ज्या ज्या संख्येने या संख्येला आहे ना परफेक्टली आपल्याला कापता येतं किंवा छाटता येतं, काटता येतं अशा संख्यांना काय म्हणतो आपण, विभाजक असं म्हणतो। जे की आहे ना मसावी बघत असताना त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं। कुठल्याही संख्येचा सगळ्यात मोठा अवयव किंवा विभाजक ती संख्या स्वतः असते, कारण 60 या संख्येला कशाने, 60 ने परफेक्ट भाग जातो। मग हे उत्तर कसं येतं, 60 या संख्येला 1 ने भाग द्या, मग तुमचं उत्तर येईल। या ठिकाणी 60 भागिले 1 बरोबर किती येते, 60। तर हा पहिला अवयव झाला। दुसरा अवयव 60चा सगळ्यात मोठा जर काढायचा असेल तर ज्या संख्येने, ज्या नैसर्गिक संख्येने 1च्या नंतरच्या आहे ना ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येने भाग द्या। 2 ने भाग जातो म्हणून 2 ने भाग दिला आपण, किती आला, 30। ओके, चलो 60 या संख्येला 3 ने भाग जातो का, 3 ने भाग जात असेल तर 3 ने भाग द्या, किती येतं, 20 या ठिकाणी। 60 या संख्येला 4 ने भाग जातो का, हो जातो, तर 4 ने भाग दिल्याच्या नंतर 15 येतं, म्हणजेच 15 ने या ठिकाणी या संख्येला भाग जातो। त्याच्यानंतर 60 या संख्येला 5 ने भाग जात असेल तर भाग द्या, 12 पंचे 60। 60 या संख्येला 6 ने भाग जातो तर ती संख्या लिहा, तर अवयव किती आला, 10। तर हे जे अवयव आहेत हे उतरत्या क्रमामध्ये आपण लिहितोय। ओके, आणि ज्या संख्येने भाग चाललाय हे सुद्धा अवयव आहेत, हे चढत्या क्रमामध्ये आहेत। मात्र ही एक पद्धत आहे उतरत्या क्रमामध्ये अवयव कुठल्याही संख्येचे कसे लिहायचे असतात त्या संदर्भात। ओके, 60 भागिले 6 10। 60 या संख्येला 7 ने भाग जातो का, 7 ने भाग जाणार नाही। 8 ने भाग जातो का, 8च्या पटीमध्ये कुठेही 60 ही संख्या नाही। 9 ने भाग जातो का, नाही। तर 60 या संख्येला 6च्या नंतर कोणत्या संख्येने भाग जात असेल तर ती संख्या 60 भागिले 10
बरोबर किती 6. त्याच्यानंतर 60 ला 11 ने भाग जात नाही, मात्र 60 या संख्येला 12 ने भाग जातं, तर 12 ने भाग दिल्याच्या नंतर किती 5. 60 या संख्येला आपण 12च्या नंतर कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो, 13, 14 या संख्येने भाग जात नाही, कोणत्या संख्येने भाग जातो 15 ने. आणि जी संख्या 60/4 केल्याच्या नंतर प्राप्त झाली होती तीच संख्या 60/15 केल्याच्या नंतर आपल्याला प्राप्त होते 4. त्याच्यानंतर 60 या संख्येला 16, 17, 18, 19 या कुठल्याही संख्येने भाग जात नाही, कोणत्या संख्येने भाग जातो 20 या संख्येने. तर या ठिकाणी अवयव किती 3. 60 भागिले त्याच्यानंतर डायरेक्ट कोणती संख्या 20च्या नंतर ती असेल 30, तर 30 ने भाग दिल्याच्या नंतर 2. आणि 60 भागिले 1 जर केलं, सॉरी 60/60 जर केलं तर अवयव 1 येतो या ठिकाणी, कारण 2च्या नंतर येणारा अवयव एकच आहे, त्याच्यामुळे ना भागणं कशाने पर्याप्त ठरतं 60नेच. तर या ज्या संख्यांनी 60ला भाग जातो ते सर्व 60चे काय झाले या ठिकाणी अवयव झाले, त्यांनाच आपण काय म्हणतो विभाजक असं म्हणतो. तर यांची संख्या किती आहे असं विचारलं होतं क्वेश्चन, आपल्याला एकदम इझी क्वेश्चन होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर एकूण किती विभाजक आहेत 60चे, 60चे एकूण 12 विभाजक आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी आपला उत्तर असेल. ओके, क्लिअर आहे. एकदम म्हणजे एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता की जो सगळ्यात पहिल्यांदा आपण ठेवलेला होता. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षेला विचारलेला क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा 2017. चलो, लक्षात आलंय सगळ्यांच्या. आता बघायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. मी सांगितलं होतं जेव्हा चलयुक्त संख्या दिलेल्या असतात जसं की 36x² अँड 45x, 36x चा वर्ग आणि 45x अशा संख्या दिलेल्या असतात, त्यावेळेस संख्यांचा लसावी सेपरेट काढायचा आणि जे दिलेले चल आहेत या चलांचा लसावी सेपरेट काढायचा आणि संयुक्तरित्या लिहिता येतं आपल्याला. ओके, चला. तर x² आणि x यांचा लसावी काय असेल, x² आणि x यांचा लसावी काय असेल, तर x² आणि x मधला आहे ना संख्या घेत असताना या ठिकाणी चल घेत असताना चल जशाच तसं लिहायचा आणि चलाचा सगळ्यात मोठा घातांक लिहायचा, दॅट इज x². ओके, आपलं सॉरी या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, मसावी विचारलं. चलो, तर आपण काय करायचं, x आणि x या चलापैकी आहे ना फक्त चल लिहून घ्यायचा आणि चलाचा सगळ्यात छोटा घातांक लिहून घ्यायचा. ओके, x. तर त्याच्यानंतर 36 आणि 45 यांचा संख्यांचा काय करतोय आपण या ठिकाणी मसावी काढतोय, तर 36 आणि 45 मधला फरक किती आहे 9 आहे. ओके, एक तर 9 यांचा मसावी असतो जर 9 ने यांना भाग जात असेल तर 9 चौक 36, 9 5 45. भाग जात नसेल तर मग 9चे आपण अवयव घेतो दुसरे, येते लक्षात. आता 9 ने भाग जातोय म्हणून अवयव वेगळा घ्यायची आवश्यकता नाही, म्हणून 9 ने भाग जातो तर संख्यांचा मसावी 9 आणि x² आणि x चा मसावी x, म्हणून 9x ने 36x² सुद्धा भाग जातो, 45x ला सुद्धा भाग जातो, म्हणून या ठिकाणी 36x² आणि 45x यांचा मसावी किती झालाय 9x. ओके, दॅट इज ऑप्शन नंबर 3 काय आहे या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर आहे. हा क्वेश्चन आला होता वनसेवा पूर्व परीक्षा 2008 ला. जसं जसं आपण 2022-2023 कडे येऊ थोडीशी क्वालिटी त्या ठिकाणी बदललेली दिसेल, मात्र कॉन्सेप्ट स्टील तेच राहतील. चलो, 5, 7 आणि 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान अपूर्णांक कोणता. विभाज्य म्हणजे कोणती संख्या, विभाज्य म्हणजे कोणती संख्या सांगितली होती. विभाज्य म्हणजे अशी संख्या असते ज्या संख्येला आपण दिलेल्या संख्यांनी भाग देऊ शकतो, म्हणजे 5 ने पण भाग देता येतं, 7 ने पण भाग देता येतं आणि 20 ने पण भाग देता येतं. विभाज्य म्हणजेच आपण काय सांगितलं होतं, गुणक म्हणतात यालाच, किंवा यालाच काय म्हणतात पटीतील संख्या म्हणतात, किंवा आणखीन देशी भाषेमध्ये म्हणलं तर पाड्यातील संख्या असं म्हणतात. ओके, अशी कोणती संख्या आहे जी 5च्या पण पाड्यात आहे, 7च्या पण पाड्यात आहे, 20च्या पण पाड्यात आहे, तिन्ही संख्यांनी भाग जायला पाहिजे. मग म्हणलं होतं पण 5, 7 आणि 20 यांचा लसावी विचारलेला आहे सरसर आपल्याला. कशा कशाचा 5, 7, 20, 5, 7 अँड 20 चा एलसीएम काढत असताना नेहमी टार्गेट काय असतो ग्रेटर नंबर. हा जो नंबर आहे 20 ही संख्या एकतर ही काय असू शकते यांचा लसावी. ओके, लघुत्तम सामायिक विभाज्य असू शकते, लहानात लहान असं म्हणलंय म्हणून आपल्याला आहे ना लहानात लहान विभाज्य काढायचं, लहानात लहान पटीतील संख्या काढायची. मात्र अशी संख्या सांगायची आहे ज्या संख्येला 5, 7 आणि 20 ने भाग जाईल. आता 20 या संख्येला 7 ने भाग जात नाही, मात्र 5 ने भाग जातो, म्हणून 20च्या पटीतील संख्या घ्यायला सुरुवात करतो. अशी संख्या घ्यायची ज्या संख्येला 7 ने भाग जाईल. मग कोणती संख्या आहे, 20च्या पटीतली संख्या 40 आहे, 40ला 7 ने भाग जातं का, जात नाही. ओके, आणि ही एक मूळ संख्या असल्यामुळे ना नेहमी काय करायचं, मूळ संख्येला इग्नोर करा पूर्णपणे. काय करा, इग्नोर करा. 5 आणि 20 चा लसावी किती आहे 20 आहे, 20 या संख्येला 20 ने भाग जातं आणि 5 ने पण भाग जातं, तर लसावी किती झाला 20. तर त्याच्यानंतर विचार करतोय मूळ संख्येचा, तर मूळ संख्येचा विचार करत असताना आपण काय करायचं, सरळ 7 ने याचा 20 सोबत काय करायचं गुणाकार, 7 दोन्ही 14
140. तर 20च्या पटीतील 140 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला 5 ने भाग दिलं तर 5 ने भाग जातो, 7 ने भाग दिलं तर 7 ने भाग जातो आणि 20 ने दिलं तर 20 ने पण भाग जातो, कारण ऑलरेडी ते 20च्या पटीतील संख्या आहे. म्हणून लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 मधल्या या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 140. हे याचं फायनल आन्सर आहे. ओके, चलो या ठिकाणी इझी क्वेश्चन करू आपण आणि थोडंसं डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चन कडे ना हळूहळू आपण जाऊ. या ठिकाणी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या नंतर उद्याचे लेक्चर असतील, परवाचा लेक्चर असेल, लेक्चर नंबर 12 असेल, 13 असेल, त्याच्यामध्ये काठिण्य पातळी कशी वाढत गेलेली आहे परीक्षेनुसार हे लक्षात ठेवायचं आहे. नेहमी फोकस करायचा क्वेश्चन कोणता आहे, कोणत्या पेपरमध्ये तो विचारला गेलेला आहे. ओके, चलो. तर आपल्याला विचारलंय एसटीआय मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? 13, 25, 18, 63, 30 आणि 78 अशा एकूण किती संख्या दिली आहेत आपल्याला? 13, 25, 18, 63, 30 आणि 78 या 6 संख्या आहेत. या संख्यांचा लसावी काढा म्हणून सांगितलेला आहे. लसावी डॅश डॅश आहे असं सांगितलंय. तर यापैकी आपल्याला लसावी काढायचं. ओके, चलो. तर काय विचार करता येईल या ठिकाणी? लसावी काढण्याची पद्धत काय असेल? ओके, चलो. सध्या आहे ना मी काय करतो, जे आपण टेबल फॉर्म यूज करायचो त्या टेबल फॉर्मनी ना यादी पद्धतीने किंवा तक्ता पद्धतीने सरळ सरळ या सर्व संख्यांचा आहे ना लसावी काढण्याचा प्रयत्न करतो. 13, 25, 18, 63, 30 आणि 78 आणि परीक्षेमध्ये अप्रोच काय असायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. ओके, चलो. कोणत्या संख्येने आपण भाग देऊ शकतो या सर्व संख्येना? 13 ही मूळ संख्या आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 78 13च्या पटीतली संख्या दिली आहे. 18 आणि 63 या 9च्या पटीतल्या संख्या आहेत. 25 आणि 30 या 5च्या पटीतल्या संख्या आहेत. चला असं करू शकतो आपण, 2 या संख्येने सर्व समसंख्यांना भाग देऊ शकतो. तर 2 या संख्येने समसंख्यांना भाग देतो. सर्व संख्यांना भाग जात नाही, मात्र लसावी काढत असताना 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांना भाग जात असेल, कमीत कमी 2 संख्यांना जरी भाग जात असेल तर त्या संख्येने भाग देऊ शकतो. तर 2 ने आपण भाग देऊ. 13 ला भाग जाणार नाही, 13 ऍज इट इज लिहा. 25 ला भाग जाणार नाही, 25 ऍज इट इज लिहा. 92, 18. ओके, त्याच्यानंतर 63 ला भाग जात नाही, ऍज इट इज लिहा या ठिकाणी. तर 2 ने भाग दिल्याच्या नंतर 15चा भाग जातो आणि 2 ने भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी 2 6 92 18 या ठिकाणी एवढं आलेलं आहे. चलो ठीक आहे. आता याच्यानंतर 9, 63 आणि 15 या संख्यांना 3 ने भाग जाऊ शकतो. तर ज्यांना भाग जातो 3 3 9. ओके, 3 2 6, 3 1 3 आणि 3 5 15 या संख्यांना भाग दिला. ज्या संख्यांना भाग देता येत नाही आपल्याला इथं पण भाग जाईल. 3 1 3, 3 3 9. तर ज्या संख्यांना भाग जाऊ शकतो त्यांना भाग दिलेला आहे. ज्या संख्यांना भाग गेला नाही त्या संख्या ऍज इट इज लिहून घ्या. चलो, आता या ठिकाणी आपण बघू शकतो की 13 ने आपण या दोन्ही संख्यांना भाग देऊ शकतो. तर 13 ने भाग देऊ. 13 1 13, 13 1 13. राहिलं काय काय? 25 राहिले, 3 राहिले, 21 राहिले आणि 5 राहिले. या संख्यांपैकी आपण पुन्हा कुणाला भाग देऊ शकतो या ठिकाणी? 5 ने या ठिकाणी भाग देऊ शकतो. 5 1 5, 5 5 25. आणखीन कुठल्याही संख्येला भाग देऊ शकत नाही. तर राहिलं काय काय? 1 राहिले, या ठिकाणी 3 राहिले, या ठिकाणी 21 राहिले, या ठिकाणी 1 राहिलेला आहे. ओके, चला या 3 आणि 21 ला भाग देऊ शकतो आपण. 3 आणि 21 ला भाग देऊ शकतो या ठिकाणी. तर 3 1 3, 3 7 21. बाकी राहिलं काय? 1 5 1 आणि 1. चलो, या ठिकाणी येऊन आपला भागाकार संपला. कुठल्याही 2 संख्यांना आपण एका सामायिक संख्येनं भाग देऊ शकत नाही. ओके, आलं लक्षात या ठिकाणी. तर लसावी म्हणजे काय असतो? लसावी काढत असताना 2 3 13 5 3 5 7 या सर्व संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा. ओके, दिलेल्या संख्यांचा गुणाकार करू आपण. कोणत्या कोणत्या संख्या दिले? जागा कमी शिल्लक राहिली या ठिकाणी. चला काय करू शकतो आपण? चलो थोडस तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितो. आणि 2 गुणिले 3 गुणिले 13 गुणिले 5 गुणिले 3 त्याच्यानंतर गुणिले 5 गुणिले 7. ओके, या संख्या आहेत. सर्व संख्या लिहित. 1चा समावेश याच्यामध्ये होणार नाही. 1 ने गुणलं तरी ना काही फरक पडणार नाही. चलो, या संख्यांचा गुणाकार करत असताना ओके काय काय करणार आपण? 2 3 6, 13 78. ओके, चला हे 78 आलं. हे गुणिले 5 आहे, गुणिले 3 आहे, गुणिले 5 आहे, गुणिले 7 आहे. ओके, 5 ने गुणून घेऊ आपण. तर 8 45 ला 0, 4 4, 7 5 35 आणि 4 39 होता. 390 आले. किती? 390. गुणिले काय काय राहिले? गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7 राहिलेले आहे. ओके, 3 0 0, 3 9 27 ला 7, 4 2, 3 3 9 2,
11, 1170 गुणिले काय राहिले 5 गुणिले 7 राहिले. ओके, 5 0 0, 5 7 35 ला 5 हातच्याला 3, 5 1 5 आणि 3 8, 5 1 5 गुणिले 7 राहिलेला. ओके, 7 0 0, 7 5 35 ला 5 हातच्याला 3, 7 8 56, 59 ला 9, 59 ला 9 या ठिकाणी 5, 5 7 35 आणि 5 40. 40950 is the final answer. 40950 is the final answer. आलं लक्षात सगळ्यांच्या? ही मेथड नेहमी उपयोगी पडते, बट या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये आपण एवढा वेळ घालवतो. STA मुख्य परीक्षेला आहे ना, एवढा वेळ घालून क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर त्याचा काही उपयोग नाही. टाइम मॅनेजमेंट असायला पाहिजे. मिनिमम टाइम पिरियडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याजवळ कोणते कोणते टूल आहेत, आपण काय काय शिकले आतापर्यंत, आपल्याला काय काय तथ्य माहिती आहेत, हे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यांचा उपयोग करता येणं सुद्धा क्रमप्राप्त ठरतं या ठिकाणी. ओके, तर मग आपण काय करणार, चलो कॉन्सेप्ट काय शिकली होती आपण, 13 25 18 63 30 आणि 78. ओके, चलो. तर मी नेहमी तुम्हाला सांगितलं होतं दिलेल्या संख्या किती असतील त्यांचा लसावी काढत असताना लसावी नेहमी या दिलेल्या संख्यामधील जी सगळ्यात मोठी संख्या असते त्या मोठ्या संख्येच्या पटीतील संख्या असते, हे सांगितलं होतं. चलो, आणि विभाज्यतेच्या कसोटीचा एक आहे ना सगळ्यात खास नियम मी तुम्हाला सांगितला होता. एखाद्या संख्येच्या विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहिती नसेल तर त्याला असामायिक अवयवांमध्ये त्याची फोड करायची असते आणि चेक करायचं असतं की एखाद्या नंबरला 78 ने भाग जातो किंवा नाही, हे कसं चेक करायचं. निश्चितपणे या गोष्टीला आहे ना सगळेजण या ठिकाणी होकार देतील की जो कोणता लसावी आहे या चारही पर्यायांपैकी तर ती लसावी 78च्या पटीतील आहे. 78च्या पटीतील संख्या म्हणजे 78 ने त्याला भाग जातो. 78ची कसोटी माहिती नाही, बट 78ची फोड सर तुम्ही असं करू शकता. कसं करू शकता, 78 म्हणजे फक्त 13च्या पटीतच संख्या ही, म्हणून आहे ना 13 संग 78 हे आपल्याला पाठ आहे. ज्या संख्येला 13 ने भाग जातं आणि 6 ने भाग जातं त्या प्रत्येक संख्येला 78 ने भाग जातोच जातो. तर मी सगळ्यात पहिला पर्याय या ठिकाणी 4950 हा घेतला. ओके, चलो. तर या संख्येला 6 ने भाग जातो का, या संख्येला 6 ने भाग जातो का सर, 6ची पण फोड करावी लागेल. 2 आणि 3 हे तर बाहेर पाठ आहे आपल्याला. या संख्येला बघा, ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला निश्चितपणे 6 ने भाग जातो. मग लसावी असणारी संख्या जी आहे ती 6 ने भाग जाणारी असायला पाहिजे आणि 13 ने पण भाग जाणारी असायला पाहिजे. अगोदर हे तर चेक करू आपण. एखाद्या संख्येला 6 ने भागच जात नसेल तर तो पर्याय आपण गृहीत धरायचा का, गृहीत धरायचं नाही. मग सरळ सरळ आपण काय करतो, 6 ने भाग जातो की नाही हे चेक करण्यासाठी जी संख्या सम पण आहे, सगळ्या सम आहेत या ठिकाणी, तिन्ही सम आहेत, या संख्यांना 2 ने भाग जातो. ओके, मात्र या संख्येला 2 ने भाग जात नाही म्हणून याला 6 ने भाग जाणारच नाही. तर एक पर्याय निघून गेला, राहिले 3 पर्याय. त्याच्यापैकी ज्या संख्येला 3 ने भाग जातोय, 2 ने पण जातोय, आता 3 ने पण जात असेल तर 6 ने भाग जाईल. म्हणजेच अंकांची बेरीज 3च्या पटीत असायला पाहिजे. 5 आणि 4 9, हे 5 आणि 4 9 9 18, 5 आणि 4 9 9 18, सगळ्या संख्यांना 3 ने भाग जातो. म्हणून या तिन्ही संख्यांना 6 ने भाग जातो. आता राहिलं काय, 13 ने पण भाग जात असेल तर मग 78 ने भाग जातो. मग 13 ने आपण ज्यावेळेस भाग देतो, 13 त्रिक 39, 10 राहतात 100. ओके, 13 5 13 संग 78, 13 सत्ती 91 या ठिकाणी. तर 13 सत्ती 91 केल्याच्यानंतर 9 राहतात 95. 95 ला 13 ने भाग जात नाही म्हणून 49,050 या संख्येला 13 ने भाग जात नाही म्हणून हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल. 13 त्रिक 39 राहिला 1, या 150ला 13 ने भाग जात नाही किंवा त्या 15ला 13 1 13 केलं 2 राहिलं 20 ला भाग जात नाही म्हणून याला सुद्धा 13 ने भाग जात नाही. मात्र जो सिलेक्ट केलेला नंबर आहे त्याला सम संख्या 2 ने भाग जातं. त्याच्यानंतर अंकांची बेरीज 18 आहे तर 3 ने भाग जातं म्हणजे 6 ने भाग जातो. ज्या संख्येला 6 ने पण भाग जातं आणि 13 ने पण भाग जातं तर 13 ने भाग जातो की नाही, 13 1 13, 13 त्रिक 39, 1 राहिला, 13 1 13, 6 राहिले, 13 5 65 भाग चाललाय. 13 ने पण भाग जातो म्हणून दिलेल्या पर्यायातील ज्या संख्येला 78 ने भाग चाललाय त्या तीच संख्या काय असेल, आपला LCM लघुत्तम सामायिक विभाज्य असेल. तर याला टेबल फॉर्म यूज करायची आवश्यकता नाही, या पद्धतीने इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, क्लिअर. चलो, क्वेश्चन नंबर 5.
108, 288 आणि 360 नंबर काय काय दिले 108, 288 आणि 360 या संख्यांचा मसावी किती असं विचारलंय आपल्याला. ओके, मसावी विचारलेलं आहे. तर सरळ सरळ काय करू शकतो 108, 288, 360. तर 160 आणि 288 या संख्या जास्त जवळच्या नाहीयेत, मात्र 288 आणि 360 या संख्या जवळच्या आहेत. म्हणून मी काय करतो या दोन संख्यांमधला आहे ना फरक काढून घेतो. कोणत्या कोणत्या 360 आणि 288. ओके, चलो काय करतो या ठिकाणी 288 आणि किती 300 होतात, 288 आणि 12 300 होतात. ओके, आणि वरचे 60 तर किती झाले 72 झाले. तर 72 या ठिकाणी दिलेला आहे का 72 कुठं पण दिलेलं नाही. म्हणजे या दोघांमधला जो फरक आलेला आहे एकतर तो मसावी असू शकतो दिलेल्या सर्व संख्यांचा. हे बघितलं होतं, हे शिकलं होतं बेसिक मध्ये आपण. 72 ने भाग चाललाय का तर 72 ने चेक करायची गरजच नाही सर. का बरं पर्यायामध्ये आहे ना हा उत्तर असू शकतो असं दिलेलंच नाहीये. आयोग काय म्हणते मी तुम्हाला 4 बेस्ट पर्याय दिलेत, बेस्ट उत्तर दिले, त्यापैकी सगळ्यात परफेक्ट उत्तर तुम्ही सांगायचंय. 72 जर दिलेलं नाहीये तर मग आपण आयोगाला आहे ना या ठिकाणी चॅलेंज करायचं नाही. आपण काय पेपर संपल्याच्या नंतर करू शकता. पेपरमध्ये तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, तुमच्या जो फक्त OMR शीट आहे टिक करायचं आहे. तर मी काय करू शकतो जर 72 ने या तिन्ही संख्यांना आहे ना भाग द्यायचंच नसेल, इथं तो पर्याय दिलेच नसेल, तर एकतर कुठल्याही दोन संख्येतील तुम्ही 108 आणि 288 मधला फरक घेऊ शकता जर तो लहान असेल तर, किंवा 108 आणि 360 मधला फरक घेऊ शकता, किंवा 288 आणि 360 मधला फरक घेऊ शकता. सगळ्यात जवळच्या या दोन संख्या होत्या, फरक घेतला 72ला. 72 पर्यायात नाहीये म्हणून आहे ना मी 72 भागिले 2 केलं आणि 72चा दुसरा सगळ्यात मोठा अवयव, पहिला अवयव 72 असतो तो तर कामाचा नाहीये, दुसरा अवयव घेतला कोणता 36. 36 ने भाग जातो का सर 36चा पाडा येत नाही, 36चं आपल्याला काय माहिती नाही, विभाज्यतेची कसोटी माहिती नाही. बट बाळा काय कर 9 4 करू शकतो ना. ज्या संख्येला 9 ने पण भाग जातं आणि 4 ने पण भाग जातं त्या संख्येला 36 ने भाग जातं. दिलेल्या सर्व संख्यांना 4 ने पण भाग जायला पाहिजे, 9 ने पण भाग जायला पाहिजे. दोन्ही संख्यांनी भाग जात असेल तर 36 ने निशेष भाग जातो. दिलेल्या संख्यांना सर गंमत वाटते ना, मजा वाटते. जे तुम्ही बोलता ते मी बोलतो या ठिकाणी. कमेंट सेक्शन ओपन असतं, लाईव्ह सेशन असतं तर आहे ना मस्त तुम्ही मजा केली असती या ठिकाणी. दिलेल्या संख्येतील 2 अंकी संख्येला 4 ने भाग जातो तर 108 ला भाग जातो, 88 ला 4 ने भाग जातो म्हणजेच 288 ला पूर्ण भाग जातो, 60 ला 4 ने पूर्णपणे भाग जातो म्हणून 360 ला सुद्धा 4 ने भाग जातो. ओके, आणि 9 ने केव्हा भाग जाईल सर ही जी संख्या आहे ना यातील अंकांची बेरीज जर 9च्या पटीत असेल तर 9 ने भाग जातो. 8 आणि 1 9 भाग जातं, 8 आणि 8 16 17 18 भाग जातं, 6 आणि 3 9 भाग जातं. म्हणून आहे ना 9 ने पण भाग चाललाय म्हणून या दिलेल्या सर्व संख्यांना 36 ने सुद्धा भाग जातो. म्हणून यांचा मसावी किती झाला 36 स्वाहा. येतं लक्षात या ठिकाणी. आणि हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये करायच्या गोष्टी आहेत या ठिकाणी. 72 डिफरन्स, 36 अवयव, 36 ने भाग चाललाय, 4 आणि 9 ने चाललाय तर परफेक्ट आन्सर. ओके, कुठलाही डाऊट याच्यामध्ये नाही. चलो, वनसेवा पूर्व परीक्षा 2012चा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आहे. ओके, लिपिक टंकलेखक 2014चा पूर्वचा क्वेश्चन या ठिकाणी. 92 व 70 या संख्यांचे मसावी व लसावी अनुक्रमे खालीलप्रमाणे आहे. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. मसावी व लसावी अनुक्रमे खालीलप्रमाणे आहेत असं म्हटलंय. तर सगळ्या पर्यायांमध्ये आधी मसावी नंतर लसावी, आधी मसावी नंतर लसावी असं द्यायला पाहिजे होतं. बट इथं काय झालंय खालच्या पर्यायांमध्ये आधी लसावी नंतर मसावी दिलंय. तर ही समजायची गोष्ट आहे, आपण समजू शकतो एवढं. ओके, चला 92 व 70 या संख्यांचे मसावी व लसावी अनुक्रमे. 92 आणि 70 या संख्यांचा मसावी काढायचा आहे. ओके, मसावी काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल डिफरन्स वगैरे काढत बसावं लागेल. तर दोन्ही समसंख्येत तर सरळ सरळ काय करा संख्या बघून मी ठरवतो की ना कोणती पद्धत यूज करायची त्या ठिकाणी. चलो, तर काय करू या ठिकाणी दोन्ही सगळ्यात सिंपल नंबर. ओके, 2 चौक 8 एक राहिला 2 सक्की 12. ओके, आणि 35 दोन्ही 70, 35चा भाग केला. याला आणखीन भाग जातो का, आणखीन भाग चालला गेला. चला बघा चेक करा. याला दोन्ही भाग जाऊ शकतो, सरळ सरळ मूळ संख्या आहे 23, मात्र 35ला दोन्ही भाग जात नाही, 3 ने पण भाग जात नाही, 4 ने भाग जात नाही, यांना 5 ने भाग जात नाही. दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी कोणतीही संख्या नाही. म्हणून मी काय करेन या ठिकाणी की 2 46 आणि 35 यांचा मसावी किती सांगू शकतो 2 सांगू शकतो. बट लसावी किती असेल, लसावी किती असतं बघा या ठिकाणी. तर लसावी काढत असताना आपण काय करणार या ठिकाणी 2 गुणिले 46 गुणिले 35 या ठिकाणी बरोबर आहे. 2 गुणिले 46 गुणिले 35, 46 दोन्ही इथंच आहे 92 आहे. किती आहे उत्तर 92. 92 गुणिले किती आहे 35. ओके, तर 35 दोन्ही या ठिकाणी
35 दोन्ही किती करू शकतो आपण? 35 दोन्ही 70 ला 0, हातच्या आले 7. आता 35 90 मला माहिती नाही, बट 35 जाय माहिती आहे. 35 जाय किती होतं? 350 होतं. 35 जाय 350 होतात. तर 35 90 350 मधून आहे ना 35 काढा. 350 मधून 35 जर काढले 315 येतं. 315 आणि 7 315 आणि 5 320 322 322 समजते या ठिकाणी. चलो ठीक. 3220 इज द LCM अँड 2 इज द HCF. लसावी आहे 3220 आणि मसावी आहे 2, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? त्या क्वेश्चनचा आन्सर आहे. इझिली या पद्धतीने या क्वेश्चनला आपण आहे ना सॉल्व्ह करू शकतो. ओके चलो. क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी आहे ना स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन व्यवस्थित एकदा वाचून घ्या, मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. सेम क्वेश्चन रिपीट केलेला आहे त्यांनी. मागचा क्वेश्चन विचारला होता केव्हा? लिपिक टंकलेखक 2014. मी म्हणतो ना कधी कधी क्वेश्चन सेम टाईप होतो, बट नंबर थोडा मायनर चेंज केलेला असतो. त्याच्यामध्ये नंबर चेंज केला. 92 व 70 नसून 92 व 700 या संख्यांचा लसावी काढा असं विचारलेला. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनचा आन्सर काय असू शकतं? आपल्याला काय विचारलं? फक्त लसावी विचारलेला आहे. चलो लसावी काढूयात. 92 अँड 700 चा काय काढायला सांगितलं आपल्याला? लसावी. ओके चलो लसावी काढू. या ठिकाणी दोन्ही भाग जातो. या ठिकाणी 46चा आणि या ठिकाणी 35चा आणि हा 0 खाली. या दोघांना परत दोन्ही भाग देऊ शकतो. 23चा भाग जाईल आणि या ठिकाणी 2 1 2 2 7 14 2 5 10 175चा. चलो झालं. या ठिकाणी 23 मूळ संख्या आहे, याला आणखीन भाग देऊ शकत नाही, किंवा 23च्या पटीतली 175 वगैरे ही संख्या नाहीये. तर गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 2 गुणिले लसावी काढत असताना 2 गुणिले 2 गुणिले 23 गुणिले 175. ओके हे करायचं आहे. ओके एवढं आपण सॉल्व्ह केलं तर आपलं आन्सर या ठिकाणी येऊन जाईल. तर काय करायचं आहे? 2 दोन्ही 4. ओके 23 गुणिले 4 किती होतात? 92. 23 दोन्ही 46. 46 दोन्ही 92. 92 गुणिले 175 करायचं. किती? 92 गुणिले 175. कसं करणार आपण? या ठिकाणी सरळ गुणाकार करून घेऊ. 175 इंटू 92. 2 5 10 0 हातच्याला 1 7 2 14 1 15 5 हातच्याला 1 3 प्लस 9 5 45 ला 5 हातच्याला 4 9 7 63 67 ला 7 हातच्याला 6 9 1 9 आणि 6 15 या ठिकाणी. ओके 15. तर आन्सर काय काय आलेलं आहे? 0 5 आणि 5 10 ला 0 हातच्याला 1. तर 7 8 9 10 11 ला 1 हातच्याला 1 5 आणि 1 6 1600. किती? 1600. हे या ठिकाणी या प्रश्नाचं काय झालं? आन्सर झालं. राईट. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके चलो आता आहे ना छूमंतर करू थोडंसं आपण. ओके काय करू? जे टिक केलेलं आन्सर आहे त्याला सोडून द्या. विचारलंय काय आपल्याला? ओके क्वेश्चन वाचला. रितसर आहे ना ज्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे ती मेथड यूज केली आणि क्वेश्चनचा आन्सर काढलं. बट जर का एखादा वाईज पर्सन असेल, इंटेलिजंट व्यक्ती असेल, तो विचार काय करतो? आपल्याला काय विचारलंय? अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत वापरून 92 व 700 या संख्यांचा लसावी काढा असं विचारलंय. मूलभूत सिद्धांताचा वापर कर. थोडंसं मूलभूत सिद्धांत म्हणजे ना जिथं मूलभूत गोष्टी तुम्हाला मी शिकवलेल्या होत्या, मूलभूत संकल्पना जिथे शिकवलेल्या होत्या, मूलभूत तथ्य जिथं समजावून सांगितले होते. मागचे जवळपास आहे ना 10 लेक्चर झालं. 40 मिनिटाचा जरी लेक्चर पकडला तरी ना 40 तास झाले. किती? सॉरी बरोबर ना? ओके हां नाही 40 तास म्हणता येणार नाही. सॉरी किती? 40 मिनिट जरी म्हणले तर इन अन ॲव्हरेज आपण आहे ना 400 मिनिट झाले. किती? 400 मिनिट झालं मी शिकवतोय. 9 चौक 36 9 तास म्हणू शकतो आपण सरसं. अप्रॉक्स 10 तास म्हणू शकतो. तर या ठिकाणी 92 व 700 या संख्यांचा लसावी यातली जी मोठी संख्या आहे 700 700च्या पटीतील असते. कितीच्या? 700च्या पटीतील असते. बरोबर. 700च्या पटीतील जर असेल तर मग 7 ने 40 4 2 यांना भाग जात नाही. दुसरं काय? सर यांचा लसावी 700 पेक्षा लहान कधीच असत नाही. संपलं ना उत्तर. या 92 आणि 700चा लसावी कधीही 700 पेक्षा लहान असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट जरी एखादा नंबर असता तरी ना कोणत्या संख्येला 7 ने भाग जातोय? ओके हे 16100 आणि याला 700 ने भाग जायला पाहिजे. 700च्या पटीतली संख्या असायला पाहिजे लसावी आहे तर 0 0 0 0 कॅन्सल केलं. 7 1 7 7 2 14 2 राहिले 7 3 21. दॅट्स इट. ओके चलो या ठिकाणी आलंय आन्सर सगळ्यांचं. हे सगळं प्रत्येक वेळेस ना बघितलं की आहे ना लगेच पळायला सुरुवात करायची नाही. ते 3 इडियट्स पिक्चर मध्ये आहे ना तुम्ही
एक बर्ड बघितला असेल, ओके, तो जो रणछोडदास छानछाड असतो त्याने लिहिलेलं असतं ओके. आणि काय म्हणतो अख्ख्या सिलेबसमध्ये तुमच्या समोर जे बुक आहे त्या बुकमध्ये ना हा शब्द कुठे आहे ते शोधून दाखवा. प्री राजुलायझेशन त्याच्यामध्ये ना तो सांगतो ऍक्च्युअल मध्ये हा कुठला वर्ड नसून हा काय आहे, माझ्या मित्राचं नाव आहे राजू. तर आहे ना बघून लगेचच आहे ना शोधा म्हणले शोधायला लगेच पळायचं नाही. सिद्धांत काय सांगितले, आतापर्यंत काय स्टडी केले, आपला मेंदू एकदम स्थिर असायला पाहिजे. ओके, तेव्हा आपण आहे ना एकाच सेकंदात आन्सर करायचं या क्वेश्चनला. किती? 1 सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंद, 1 सेकंद पण नाही. हा गोल करायचं असेल तर मग मे बी 1 सेकंद तुमचा जाऊ शकतो MR शीट वरती. ओके, चलो या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन. 7469 आणि 2464 या संख्यांचा मसावी किती आहे? मी काय करतो तुम्हाला वेळ देतो, बघू तुमचं डोकं कोणत्या पद्धतीने काम करतं या ठिकाणी, कसं सॉल्व्ह करू शकता. पर्याय बघून ठरवायचं. वनसेवा पूर्व परीक्षा 2012चा क्वेश्चन आहे. 2464 येईल, 7469 येईल, 1 येईल की 77 येईल? विचार करा थोडस. मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युलाज मदत करणार नाहीत. कमीत कमी आहे ना स्पर्धा परीक्षेमध्ये तरी आहे ना फॉर्म्युल्यावरती डिपेंड राहू नका बाळांनो, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. फॉर्म्युला पाठ केलाय आणि एक्झाम क्रॅक केलाय असा एक सुद्धा स्टुडंट नाहीये, हे लक्षात ठेवा. ऑलमोस्ट 1 मिनिट वेळ होत आलेला आहे या ठिकाणी. बघायचं आपण आन्सर याचं. चलो, काय विचारलंय आपल्याला, मी आत्ता मगाशी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या त्या गोष्टींना परत थोडंसं रिवाइज करायचा प्रयत्न करा. गणितातील मूलभूत सिद्धांत, अंकगणितातील मूलभूत सिद्धांताचा वापर करता ना क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा असतो. आणि या ठिकाणी अप्रोच काय असायला पाहिजे, नंबर काय दिलेत 7469 आणि 2464 यांचा जो मसावी आहे तो कधीही, हा जो लहान नंबर आहे कोणता, हा जो 2464 आहे याच्यापेक्षा मोठा कधीही असू शकत नाही. एकतर यांचा मसावी ही संख्या असेल 2464 किंवा म्हणजे दिलेल्या संख्येतील लहान संख्या, सगळ्यात लहान संख्या दिलेल्या 2 संख्येतील सगळ्यात लहान संख्या यांचा मसावी असू शकते, किंवा याचे अवयव, किंवा या दोघांमधला डिफरन्स हा काय असू शकतो या ठिकाणी त्यांचा मसावी असू शकतो. म्हणून पहिल्यांदा तर आहे ना याला काट मारा. ओके, त्याच्यानंतर राहिलं कोणतं या ठिकाणी, पहिला जो पर्याय 2464, तर 2464 ओके हे जवळपास आहे ना 2500 आहेत. किती आहेत? 2500 आहेत. तर हा जर का मसावी असेल दोघांचा तर ही संख्या यांच्या पटीतील असेल. ओके, तर मी पटीतील संख्या काढत असताना जर असं केलं, पटीतील दुसरी संख्या, तर आहे ना या ठिकाणी किती होईल, 2 येतं. या ठिकाणी किती येतं? 8. 100% ही संख्या या संख्येची दुप्पट तर नाहीये. चलो ठीक आहे, तर दुप्पट केलं तर किती होईल, जवळपास हे ना 4500 पर्यंत होईल. 5000, 2500चं दुप्पट 5000 होतं. ओके, चलो जर मी या ठिकाणी गुणिले 3 करायचा प्रयत्न केला, 3 चौक 12, 2 या ठिकाणी नाहीये. ओके, तिप्पट या ठिकाणी ही तर नाहीये, तिप्पट तर नाहीये. चलो ठीक आहे, चौपट करून बघू किती चौपट. तुम्हाला जर बट चौपट जर केलं तर आहे ना 4 2 8 हे 8000 होतं, हे 7000 समथिंग येणार नाही, किंवा हे 4 चौक 16 या ठिकाणी 6 येतं, इथं तर 9 आहे सर, हे कधीच पॉसिबल नाही याची चौपट असणं. म्हणून हे तर मसावी नाहीये, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कॅन्सल झाला. ओके, याला म्हणतो आपण एलिमिनेशन मेथड. कोणती मेथड? एलिमिनेशन. जो जो पात्र नाही अशा उमेदवाराचं काय करायचं, एलिमिनेशन करायचं. डेली सोप आपले सारेगामाप, त्याच्यानंतर काय असतं तुमचं ते बिग बॉस असेल, त्याच्या मराठी बिग बॉस आहे, हिंदी बिग बॉस आहे वगैरे, काय 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 एलिमिनेशन कॉन्सेप्ट माहिती आहे ना. जो पात्र नाही त्याला बाहेर काढायचं, दोघांना बाहेर काढलं, राहिलं कोण, 2 राहिले. तर 77 असू शकतो, 77ला चेक करायचं. तर सरसर काय करायचंय, 77 जर मसावी असू शकतो तर 11ने भाग जाऊ शकतो यांना. मग 11ने भाग जाऊ शकतो तर 11ची कसोटी काय सांगते आपल्याला की हे समस्थानचे अंक. ओके, समस्थानचे अंक कोणते कोणते, 6 आणि 7, 6 आणि 7 13, 9 आणि 4 13, 13 13 मधला डिफरन्स 0, 11ने भाग जातो. या ठिकाणी काय लिहिलं होतं,
2 आणि 6 8, 4 आणि 4 8, 8 आणि 8 मधला डिफरन्स या ठिकाणी 0 म्हणून 11 सुद्धा भाग जातो. तर 11 भाग जातो का बघू. ओके, 11 संग 66 या ठिकाणी 66 गेल्याच्या नंतर राहिले किती या ठिकाणी 66 आणि 6 70 8 राहिले. किती 8 राहिले. तर किती जाऊ 11 सत्ते 77 9 राहतात. 11 90 99 11 भाग गेला. तर 11 दोन्ही 22 राहिले किती 2. 11 दोन्ही 22 राहिले किती 4. 11 चौक 44. मसावी जर का 7 येऊ शकतो तर 7 ने भाग जायला पाहिजे यांना. तर चेक करू 7 ने भाग जातोय का. तर 7 9 63 राहिले 4 7 7 49 आणि 7 3 21 1 राहिला 7 2 14. तर 97 आणि 32 या संख्यांना कुठल्याही संख्येने येणार कुठल्याही कॉमन नंबरने भाग जाणार नाही. 11 7 77 77 इज द फायनेस्ट आन्सर और स्मार्टेस्ट आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. आला या ठिकाणी अप्रोच कसा ठेवायचा हे लक्षात येतं या ठिकाणी तुम्हाला. चलो क्वेश्चन नंबर 9 22 36 आणि 66 यांनी निशेष भाग जाणारा सर्वात लहान पूर्णवर्ग निवडा असं विचारलं. ओके, 22 96 आणि 66 यांनी निशेष भाग जाणारा सर्वात लहान पूर्णवर्ग निवडा आणि संख्या एवढ्या मोठ्या दिलेत याचा अर्थ लसावी विचारलेला आहे आपल्याला. फक्त लसावी विचारलेलं नाही, दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या असायला पाहिजे आणि ती पूर्णवर्ग असायला पाहिजे. ओके, खूप म्हणजे खूप या ठिकाणी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ओके, कसं करायचं सॉल्व्ह याला या ठिकाणी 22 36 आणि 66 या संख्येचा 66च्या पटीतली संख्या शोधत बसणं या ठिकाणी थोडंसं जास्त अवघड आहे. तर मी काय करा आणि पर्यायांमध्ये सगळ्यांच्या शेवटी काय दिलंय एक स्थानी 6 दिलेलं आहे म्हणून सरसर काय करतो यांचा लसावी काढतो. जास्त मोठे पण नंबर नाहीत जास्त छोटे पण नंबर नाहीत या ठिकाणी 22 36 आणि 66 22 36 आणि 66. ओके, चलो सरळ काय करू दोन्ही भाग जाईल ना. चलो सर्व समसंख्येत 2 1 2 2 1 2 2 1 18 दोन्ही 36 आणि 33 दोन्ही 66 आलं या ठिकाणी. आता काय करू शकतो मी आता लसावी तर काढायचंय. 11 ने भाग जातं 11 ने भाग देतो या ठिकाणी 11 1 11 11 3 33 हा 18 ऍज इट इज राहू द्या. त्याच्यानंतर 3 संग 18 3 1 3. ओके, आता भाग देऊ शकत नाही याच्या पुढं. तर लसावी काय झाला यांचा लसावी झाला 2 गुणिले 11 गुणिले 3 गुणिले 6. ओके या सर्व संख्यांचा गुणाकार केला तर काय येतं लसावी येतं. ओके, चला किती येतं लसावी sin 3 18 sin 3 18 18 दोन्ही 36 36 गुणिले 11 इकडं मी साईडला करून घेतो 36 गुणिले 11. तर 11 ने कुठल्याही संख्येला गुणत असताना हा 6 ला 6 लिहा 6 आणि 3 ची बेरीज 9 लिहा आणि हा 3 ला 3 लिहा 396. बट आपल्याला काय दिलंय मोठा नंबर दिलेला आहे. आता आपण काय म्हणू शकतो या तिन्ही संख्यांनी 22 ने 36 ने आणि 66 ने भाग जाईल अशी जी संख्या आहे तर आहे ना अशी लहानात लहान संख्या सांगायची आहे जी की पूर्णवर्ग असेल कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे. जसं की आहे ना 1 पूर्णवर्ग संख्या 4 पूर्णवर्ग संख्या 9 आहे 16 आहे 25 आहे 36 आहे 49 आहे 64 आहे 100 121 144 169 आपल्याला 100 या ठिकाणी 30 पर्यंत पाठ आहेत. बट यांच्यापैकी आहे ना पूर्णवर्ग संख्या कोणती आपल्याला माहिती नाही आणि काही या ठिकाणी निकष लावायचे म्हणलं तर प्रत्येकाच्या एक स्थानी 6 आहे आणि पूर्णवर्ग संख्येमध्ये एक स्थानी 6 तर असतो. ऑप्शन तर कुठलाही डिलीट होत नाहीये. मग ती जी संख्या आहे या चारही पर्यायातली ती 396च्या पटीतली संख्या आहे. कितीच्या पटीतली 396च्या पटीतली संख्या. तर पूर्णवर्ग संख्या जी असते पूर्णवर्ग संख्येमध्ये ना अवयव कसे असतात समान असतात. जसं की समजा मी 2 गुणिले 2 केलं आणि 3 गुणिले 3 केलं 3 त्रिक 9 पूर्णवर्ग आहे 2 दोन्ही 4 पूर्णवर्ग आहे 2 दोन्ही 4 4 त्रिकम 12 12 त्रिक 36 पूर्णवर्ग आहे. कारण ही जोडी आहे याच्यामध्ये समान अवयवांची जोडी. या ठिकाणी मी काय म्हणू शकतो की या ठिकाणी बघा 2 गुणिले 11 गुणिले काय 3 आहे. ओके, चला 6 ला काय लिहू शकतो मी 2 गुणिले 3 2 त्रिक 6 2 ची जोडी झाली 3 ची जोडी झाली 11 सोबत एक जोडी पाहिजे 11 दॅट्स इट. तर जर मी 396 इंटू जर 11 केलं तर या ठिकाणी काय येतं 6 ला 6 लिहा सगळ्यात अगोदर 6 ला 6 6 9 15 ला 5 लिहा हातचाला 1 9 3 12 1 13 ला 3 लिहा हातचाला 1 8 राहिले काय 3
3 आणि 1 4, या ठिकाणी 4356. ओके, 11 संग 66 ला 6, हातचा आले 6, 11 90 99, 99 मनी 6, 105 ला 5, या ठिकाणी हातच्या आले 10, तर 11 त्रिक 33, 33 अंदा 43, 4356 ही पूर्णवर्ग संख्या आहे. कोणती आहे? पूर्णवर्ग संख्या. कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 2 त्रिक 6, 11 गुणिले 66 या संख्येचा वर्ग आहे. किती? 66 या संख्येचा. चेक करायचं असेल तर 66 चा स्क्वेअर कसं करतो आपण? 6 चा वर्ग या ठिकाणी, 6 चा वर्ग 36, 6 चा वर्ग 36. ओके, त्याच्यानंतर 6 6 36, 36 दोन्ही या ठिकाणी 36 दोन्ही 72 ना. ओके, 72 इथे करतो 72. हे 6 3 आणि 2 5, 6 आणि 7 13 3, हातच्याला 3 आणि 1 4, 4 3 5 6, 4 3 5 6. दॅट इज द फायनल आन्सर. 4356 हे आपलं काय आहे? या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण चर्चा खूप सारी केली, खूप सारे याच्यावरती आहे ना आपण गोष्टी बघितल्या, बट क्वेश्चनचा आन्सर जर काढणं टार्गेट असेल तर आहे ना मिनिटाच्या आतमध्ये आहे ना आन्सर या ठिकाणी याचं उडवलं गेलं पाहिजे. ओके, चलो, हा होता क्वेश्चन नंबर 9. कुठलेही शाब्दिक उदाहरण आणखीन याच्यावरती आपण बघितले, फक्त नंबरच्या बाबतीत आपण बघतो. ओके, चलो, शाब्दिक उदाहरण येतील नंतर येतील, त्याच्यामध्ये आणखीन मजा येईल. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये शिकण्यासारख्या. चला, वनसेवा पूर्वपरीक्षा 2012चा क्वेश्चन आहे. 1/3 व्यवहारी अपूर्णांकाच्या संख्या 2024चे PYQ पोलीस भरतीचे बघितले त्यात पण होते. 2023चे PYQ बघितले त्यात पण होते. 2021चे PYQ कालची PPT बघितली त्यात पण क्वेश्चन होता. हे वनसेवा पूर्वला पण चुकलेलं नाही, हे गट ब ला पण चुकलेलं नाही, गट क ला पण चुकलेलं. प्रत्येक परीक्षेमध्ये ना पॉईंटवाल्या संख्यांचा, व्यवहारी अपूर्णांक असलेल्या संख्यांचा लसावी काढा मसावी काढा असे काय येत असतात. मग कुठलाही टाईप सोडायचं नाही लसावी मसावीमध्ये. प्रत्येक टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, संयुक्त गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचा समावेश आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यानंतर वनसेवा असेल, टंकलेखक असेल, लिपिक असेल, काही असेल, कुठलीही एक्झाम घ्या त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी संयुक्त गट ब चा एकच पेपर होतो, संयुक्त गट क चा एकच पेपर होतो, राज्यसेवेचा एकच पेपर होतो. एकूणच यांना महत्त्वाचे 3 पेपर पकडा. या 3 पेपरमध्ये लसावी मसावीचे किती क्वेश्चन येणार आहेत? मग जर मी ना सगळे PYQ जरी काढले मागच्या 10 वर्षामध्ये ना या चॅप्टरवर आहे ना हुडकून 50 क्वेश्चन निघणार नाहीत. किती? शोधून सुद्धा 50 क्वेश्चन निघणार नाहीत. PYQचं प्रिपरेशन जर तुम्ही करायचं म्हणलं तर आहे ना एका दिवसात किंवा 2 दिवसात सगळे PYQ तुमचे आहे ना सॉल्व्ह करून होतील. मग नंतर प्रॅक्टिसला काय? म्हणून मी काय सांगतोय, अगदी सुरुवातीपासून पोलीस भरतीचे, तलाठीचे, TETचे, टेटचे, सगळ्या कुठलाही गव्हर्नमेंट एक्झाम असेल महाराष्ट्रामध्ये होणारा त्या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये विचारलेले सगळे PYQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुमची प्रॅक्टिस जबरदस्त बनेल. मग त्यावेळेस तुम्ही गट ब गट क च्या पूर्व मुख्य राज्यसेवा पूर्व साठी तयार व्हाल. ओके, चलो, या ठिकाणी 1/3 आणि अंडर एस्टिमेट करत जाऊ नका. राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी मी या ठिकाणी सांगतो क्वेश्चन्सला. हा क्वेश्चन जसा येत आहे हा तसाच पोलीस भरतीला आहे क्वेश्चन. ओके, नंबर काय काय दिलेले मी काय सांगतोय त्याचा सिरियसली विचार करा. 1/3, 5/6, 2/9 आणि 4/27 चा काय काढा म्हणले? चा लसावी काढा म्हणले. जे काढायला सांगितले ते अंशाचं काढायचं, जे काढायला सांगितले ते अंशाचं काढायचं, जे काढू नका म्हणले ते छेदाचं काढायचं. मग काय राहिलं आपल्या समोर? टार्गेट आहे अंशात दिलेच आहे 1 5 2 4 चा काय काढायचं आहे? लसावी काढायचं. यांचा लसावी आहे 20. कुठलाही विद्यार्थी असेल मला सांगेल ज्यांनी आतापर्यंत रेग्युलर क्लास केलेला आहे 3 6 9 27 यांचा मसावी काय? सर 3 आणि 6 मधला फरक 3 आहे, 3 ने सगळ्यांना भाग जातो तर 20/3 घ्या. हे 100% उत्तर आहे. आयोग जरी म्हणलं की हे उत्तर नाही तरी आम्ही मान्य करणार नाही, बिकॉज वी बिलीव्ह इन कॉन्सेप्ट. आम्ही जे शिकलोय, ज्या संकल्पना, ज्या सिद्धांत डोळ्यासमोर ठेवून शिकलोय, तर सिद्धांत आणि संकल्पना बदलणं अशक्य आहे. कोणी म्हणेल तर मी मान्य करणार नाही. तर हा होता आजचा शेवटचा क्वेश्चन. फर्स्ट सेशन होता MPSCच्या संदर्भात 10 PYQ या ठिकाणी घेतलेले आहेत जवळपास. आणखीन 4 या ठिकाणी लेक्चर्स होतील याच्यावरती. जवळपास 15 लेक्चरमध्ये ना कम्प्लीट LCM HCF लसावी आणि मसावी या ठिकाणी कंप्लीट करायचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे, जे की 4 दिवसामध्ये संपून जाईल. आणि देवाकडे अशी प्रार्थना करा की ना थोडंसं जे प्रॉब्लेम्स आहेत गुरु सरांच्या पाठीमागचे थोडेसे कमी होऊ द्या आणि स्क्रीन टाइम जो आहे सरांचा थोडंसं वाढू द्या. 1च्या ऐवजी आहे ना 2 लेक्चर येऊ द्या, म्हणजे डबल धमाका ऑफर म्हणता येईल या ठिकाणी. तर तसं होऊ द्या. ओके, चलो,
तर तुमच्या आशीर्वादांची मी या ठिकाणी वाट बघतोय. चॅनलला सपोर्ट करताय. या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी कमेंटमध्ये या ठिकाणी रिप्लाय देत आहेत. काल आज मी जेव्हा ना या ठिकाणी रेग्युलर राहिलो विद्यार्थ्यांनी ना खरंच अगदी मनापासून मी जे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे खूप वेळा सांगत नाही, बट हे तुमचं कर्तव्य आहे, याची आठवण करून देत राहतो. तर ते समस्त सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि हेच तुमचं सहकार्य, हेच तुमचं प्रेम आहे ना या ठिकाणी मोटिवेशन देतं मला शिकवण्यासाठी. ओके, बाकी काही नाही. तर स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.